नमस्कार, माया क्राउड किचनमध्ये आज आपण अगदी झटपट होणारे ब्रेड ऑमलेट कसे बनवायचे हे पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता सुरू करू। ब्रेड ऑमलेट बनवण्यासाठी इथं मी सँडविच ब्रेडचा वापर केलेला आहे। इथं मी सँडविच ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत, 4 अंडी घेतलेली आहेत, 2 चमचे मिरची पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद, पाव चमचा मिरी पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता इथे मी एक कोलगट ताट घेतलेला आहे। आता यामध्ये मी 1.5 चमचा तिखट घातलेला आहे, चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया, 1 चिमूट मिरपूड, 1 चमचा हळद, थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया। आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया चमच्याच्या सहाय्याने। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहे, जेणेकरून आपलं तिखट मीठ व्यवस्थित असं एकसंध होईल, मीठ व्यवस्थित विरघळलं जाईल। आपण यामध्ये जर डायरेक्ट अंडे फोडून घातले तर ते फेटताना मीठ एकसारखे विरघळले जात नाही, कुठेतरी जास्त कुठेतरी कमी राहते, म्हणून चमच्याच्या सहाय्याने असं फेटून घ्यायचे। आता यामध्ये आपण अंडी फोडून घालूया। आता यामध्ये मी 3 अंडी फोडून घातलेले आहेत। आता ते आपण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तिखट मीठ आणि फोडलेली अंडी व्यवस्थित एकसंध करून घेऊया। या पद्धतीने बघा, इथं आपलं ब्रेड ऑमलेटसाठीचं अंड्याचं मिश्रण तयार आहे। या अंड्याच्या मिश्रणामध्ये आपण ब्रेडच्या स्लाइस व्यवस्थित अशा बुडवून घेऊया, मस्त असं त्याला कोट करून घेऊया दोन्ही बाजूने। इथं बघू शकताय तुम्ही। आता इथं आपण व्यवस्थित असं ब्रेड अंड्याच्या मिश्रणामध्ये कोट करून घेतलेलं आहे। आता मी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलेला आहे, त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे। आपला पॅन छान गरम झालं आहे, त्यावरती आपण अंड्याच्या मिश्रणामध्ये कोट केलेली ब्रेड स्लाइस घालून घेऊया आणि बारीक गॅसवरती त्याला दोन्ही बाजूने छान असे आपण मस्त खरपूस रंगावरती भाजून घेणार आहे। आता ब्रेड स्लाइस पॅनवरती घातल्यानंतर वरून थोडंसं आपण इथं मिश्रण घालून घेणार आहे ब्रेडवरती। त्याने आपला ब्रेड ऑमलेटचा जो वरचा लेअर असतो तो एकदम स्पंजी होतो। वरून थोडेसे तेल घालून घेतले मी इथं आणि याला आता दोन्ही बाजूने आपण छान असं खरपूस भाजून घेऊया। ब्रेड ऑमलेटची एक साईड भाजण्यासाठी 1 मिनिट पुरेसा आहे। आता आपण याला अलगद असे पलटून घेऊया। तुम्ही बघू शकताय किती सुंदर एक साईडने आपलं ब्रेड ऑमलेटची साईड भाजलेली आहे। याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने पण ब्रेड ऑमलेटचं आपण भाजून घेणार आहे। ब्रेड ऑमलेट हे नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेच्या बुकेसाठी तुम्ही करू शकताय। अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये होणारी ही रेसिपी आहे। याला जास्त साहित्यही लागत नाही आणि एकदम पोटभरीचा नाश्ता होतो। आपले ब्रेड ऑमलेट इथं बघा मस्त असे भाजले दोन्ही साईडने। आता याला आपण उलटण्याच्या सहाय्याने थोडेसे कट मारून घेऊया, जेणेकरून आपल्याला खाण्यासाठी सोपे जाईल। या पद्धतीने बघा मी कट मारून घेतले। आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। याच पद्धतीने मी उरलेले सर्व ब्रेड ऑमलेटच्या स्लाइस बनवून घेते। जेव्हा जेव्हा मधल्या वेळेमध्ये मुलांना भूक लागते तेव्हा आमच्याकडे फरमाईश असते ती ब्रेड ऑमलेटची। अगदी झटपट होते आणि पौष्टिक असते, खायलाही ते पोटभरीचे होते, म्हणून मुले मला आग्रह करतात की आपण ब्रेड ऑमलेटच बनवूया। आमच्याकडे मोस्टली हा ब्रेड ऑमलेटचा नाश्ताच बनवला जातो, त्यांना तो खूप आवडतो आणि मुलेही ते खूप आवडीने खातात। कधीतरी आपल्याला स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा येतो, पण भूकही लागलेली असते आणि पोटभरीचं काहीतरी आपल्याला बनवायचंही असतं, ते पण अगदी कमी वेळामध्ये। तेव्हा तुम्ही या पद्धतीने ब्रेड ऑमलेट बनवू शकता। अगदी पोटभरीचा पौष्टिक असा हा मेनू आहे, तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा। तसे इतर स्वयंपाक बनवताना आपला जास्त पसारा होतो, जास्त भांडी वगैरे पडतात, तसं या मेनूमध्ये आपल्याला जास्त पसारा होत नाही। ही रेसिपी अगदी लिमिटेड साहित्यामध्ये होते, तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा। आता इथं तुम्ही बघू शकता आपले दुसरं ब्रेड ऑमलेटची स्लाइससुद्धा दोन्ही बाजूने अगदी मस्त अशी भाजलेली आहे। तर यालाही आपण असे मध्ये मध्ये कट देऊन घेणार आहे आणि आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता आपलं मस्त असं ब्रेड ऑमलेट खाण्यासाठी तयार आहे। हे ब्रेड ऑमलेट तुम्ही चटणी, टोमॅटो सॉस किंवा गरम गरम नुसतंही खाऊ शकता, ते चवीला अगदी अप्रतिम लागते। तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा। आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा। नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।